सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं। आज आपण पाहू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं, पिण्याच्या पाण्याच्या योजना, पाटबंधाऱ्याची कामं, पुलांची कामं। अरे सोलापूर जिल्हा बघा, अख्खा जिल्हा बदललेला आहे। या जिल्ह्यामध्ये जेवढे हायवे आपल्याला पाहायला मिळतात ते यापूर्वी आम्ही कधी पाहिले नव्हते। आमच्या पंढरपूरला इतके वर्ष पालख्या जातात, पालखी मार्गाचा विचार कोणी केला नव्हता। पहिल्यांदा तो विचार नरेंद्र मोदीजी आणि आमच्या नितीन गडकरींनी केला आणि त्या ठिकाणी पालखी मार्ग देखील तयार होतोय। बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो 1,00,000 कोटी रुपये युपीएच्या काळात त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे। आज वर्षाला 13,00,000 कोटी रुपये मोदीजी या ठिकाणी रस्त्यांवर आणि सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतात। तेच बदललाय आणि मी तुम्हाला आठवण करून देतो बंधू भगिनींनो, आठवा ते दिवस कोविडचे। त्या काळामध्ये नातेवाईकांकडे जाणं देखील चोरी होती, मौत मिट्टीला देखील जाता येत नव्हतं। अशी अवस्था होती की कोणी नातेवाईक घरी आला तर लोक रागाने पाहिजे, हा करोना तर घेऊन आला नाही, आता आमच्या घरच्यांचं काय होईल। किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते, आजूबाजूचे लोक रोज मरत होते आणि आपल्याला समजत नव्हतं आम्ही तरी वाचू का। अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही, या भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील। कारण जगाला माहिती होतं की जे पुढारलेले 3-4 देश आहेत त्यांनी कोविडची लस तयार केली आहे, पण जुना अनुभव होता। जुन्या काळामध्ये महामारी आली तर भारताला 30-30 वर्षांनी लस मिळायची, त्यामुळे लोक म्हणायचे भारताला कोणी वाचवू शकत नाही। त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक वाघ देशाचं नेतृत्व करतोय। अरे मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले, त्यांना रिसोर्सेस दिले, त्यांना सांगितलं पाहिजे ते रॉ मटेरियल देतो, आपल्याच देशामध्ये लस तयार करा। अमेरिकेला वाटलं, रशियाला वाटलं भारत आपल्याकडे येऊन भीक मागेल आणि मग भीकेत आणि काही लसी त्यांना देऊ, पण मोदीजीने सांगितलं भीक मागणारा भारत नाही आहे, हा स्वयंस्फूर्तीनं उभा राहणारा भारत आहे। आणि आपल्या देशामध्ये लस तयार केली आणि आपल्या किती प्रत्येकाला 140 कोटी लोकांना 2 वेळा कोविडची लस दिली। बंधू भगिनींनो, आज आपण जिवंत आहोत कारण मोदीजींनी आपल्याला लस दिली, नाहीतर किड्या मुंग्यासारखे आपण देखील मेलो असतो। मी तर असं म्हणेन विकासाची कामं तर खूप झाली, पण यावेळेचा मोदीजींना आशीर्वाद तर कोविड करता दिला पाहिजे, त्या लसी करता दिला पाहिजे। माझा तुमचा परिवार जिवंत आहे मोदीजींच्या या कर्मण्यतेने, या ठिकाणी त्यांच्या पौरुषाने आज या ठिकाणी आपण सगळे लोक जिवंत आहोत, इलेक्शन लढत आहोत, सभेत उपस्थित आहोत। हे असं नेतृत्व, देवदुर्लभ नेतृत्व या भारताला मिळालं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो साधी निवडणूक नाही आहे, ग्रामपंचायतची नाही आहे, तालुक्याची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडायचा आहे। देशाचा नेता जर निवडायचा असेल तर तो ताकदवान पाहिजे, तो हिम्मतवान पाहिजे। तुम्ही आठवा ते दिवस या भारतामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे, आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे, त्या ठिकाणी रडायचे आणि सांगायचे त्या पाकिस्तानला समजवा, पाकिस्तान रोज आगळीक करायचा, आमच्यात हिंमत नव्हती। मोदीजी आले, पाकिस्तानला वाटलं तोच भारत आहे। या भारतामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांनी बॉम्बस्फोट केला, पण ते मोदीजी होते, त्यांनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तान्यांचा खात्मा हा मोदीजींनी केला। मी तुम्हाला सवाल विचारतो, सांगा 2019 नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची कोणाची हिंमत झाली का? अरे कोणीतरी आलं का? त्या पाकिस्तानचं कंबरड मोडलं, अरे 370 कलम हटवला। लोक म्हणायचे, काँग्रेसवाले म्हणायचे, आमच्या सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं की या ठिकाणी खून की नदिया बहेगी। अरे खून की नदिया तर सोडा, कोणाच्या दगड मारण्याची हिंमत झाली नाही। आणि आज काश्मीरमध्ये तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतो, याकरता ताकदवर नेतृत्व हवं आहे। आज भारताकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही बंधू भगिनींनो। आणि म्हणून काल परवा ज्यावेळी मी बघितलं पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला, मी मनातल्या मनात म्हटलं 542 उमेदवारांमध्ये जे 10 उमेदवार त्या ठिकाणी
उभे करतात ते जाहीरनामा कशाचा करताय? त्यांच्या जाहीरनाम्याला अर्थ काय आहे? अरे जाहीरनामा या ठिकाणी मोदीजींचा आहे आणि मोदीजींच्या जाहीरनाम्यावर या ठिकाणी काम करणारे रणजित सिंग नाईक निंबाळकर आहे. मोदीजींच्या सरकारमधनं या ठिकाणी पैसा आणण्याची धमक असलेले रणजित सिंग नाईक निंबाळकर आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, येत्या 7 तारखेला कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं की जसं वोट रणजित दादाला मिळतं तसं तुमचं वोट प्रधानमंत्री करण्याकरता थेट मोदीजींना मिळतं. यावेळेची वोट, यावेळेचं मत हे भाजपाला नाही, यावेळेचं मत हे भाजपा करता नाही तर ते भारता करता द्यायचं आहे. भारताला एक मजबूत प्रधानमंत्री देण्याकरता, भारत एक मजबूत देश देण्याकरता आपण कमळाचं बटन दाबून रणजित दादांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपला